संपूर्ण नवलतीयेचे विंदना नपुंसकादान पुरुषत्वे गेले. महाराज काय होतं, आकाशात ज्याप्रमाणे निळसरपणा भासतो त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये सर्व माया काय होत आहे, भासत आहे, नांदत आहे, अशा प्रकारचे आहे. काय मला त्या मायेची करणी आहे, काय का नाही, त्या मायेनं अघटित केलं. अघटित घटीपटी अशी माया म्हणजे कशाला कोणाला जमलं नाही ते कोण करून दाखवलं, मायेनं करून दाखवलं. काय करून दाखवलं, नपुंसकादान पुरुषत्व केले. नपुंसकत्व आहे, कर्तृत्व कोणतंही नाही, पण त्याला त्याच्यात काय आणलं, पुरुषत्व आणलं. अगाधतेचा पतिव्रता धर्म नपुंसके उपजवे काम अनाम्या ठेवी नामांके निष्कर्मा कर्म तिचेनी. अगाधतेचा पतिव्रता काय, पतिव्रता धर्म पाहावं माझा, ऐका नाही, पती जन्माला माझे उदरी मी ओ झाले तयाचे नोवरी. पतिव्रता धर्म पाहावं माझा सर्वापरी पती भोगी जे ओझा, ऐका नाही, चांगल्या प्रकारचा मला पतिव्रता धर्म आहे का. पती जन्माला माझे उदरी, पती कोणाच्या माझ्याच उदरी जन्माला, आणि पुन्हा मी व झाले तयाची होय, तिनंच त्याला जन्म दिला, तीच त्याची पत्नी झाली. पुन्हा पतिव्रता धर्म पाहावं माझा. पुन्हा ती म्हणती माझा काय हा पतिव्रता धर्म आहे. असा कसा पतिव्रता धर्म आहे, तर त्याचं असतो असं आहे की महाराज त्या ब्रह्माला सुद्धा जिथं रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, अशा ब्रह्माला सुद्धा रंग, रूप, नाव, वर्ण हे कोणी दिलं, माईनं दिलं. तिनं दिल्यामुळे तिचा मुलगा झाला, आणि पुन्हा त्याला संगतीला घेऊन या विश्वाची निर्मिती केल्यामुळे ती त्याची पत्नी झाली. आवडे मज, अशा प्रकारे, आणि मग ती त्याची पत्नी झाली. आणि त्याच्या मला ती एवढी पतिव्रता पत्नी की किती पतिव्रता असली तर काही वेळेला तरी त्याला सोडून राहते पतीला. पण महाराज ही पत्नी अशी आहे की सर्वापरी पती भोगीजे, असा एकही क्षण नाही की आपल्या पतीला सोडून जी काय होते वेगळी राहते. अशा प्रकारची अनाम्याला नाव ठेवलं, नपुंसकाला काम निर्माण केला, आणि निष्कर्माकडून काय करून घ्यायला लागली, कर्म करून घ्यायला लागली. ते निसंग संगारातली स्पर्शे विन गुरुविनी झाली. प्रधान महत्त्वे गर्भालीन तेथ निर्गुणा ते व्याधी विकारयुक्त. ते निसंग संगारातली तो कसा आहे, निसंग, कुठलाही त्याला काय नाही, संग नाही, संबंध नाही. त्याच्या निसंगाच्या बरोबर तिनं संबंध ठेवला, काही नाही, स्पर्श केल्या विना गरोदर राहिली. आणि प्रधान महत्त्वाला तिनं काय दिला, जन्म दिला, गर्भ राहिला, तिला महत्त्व अगोदर जन्माला आलं, आहे का नाही. ते त्रिगुणात आली, आणि मग महत्त्वानंतर 3 गुण काय झाले, निर्माण झाले. त्या 3 विकार युक्त ज्या, आणि मग त्याच्यापासून सगळा विकाराला काय झाली, विकार म्हणजे निर्मिती, सगळी सृष्टी. विद्या अविद्याने स्वभावी जीव जीवा शिवाची भेद पदवी. प्रिया पुरुषा ते भोग भोगविना ज्ञान 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 गावी व सोनिया. विद्या अविद्या निज स्वभावी, आहे का नाही. विद्या आणि अविद्या असे 2 काय केले, त्याच्यात प्रकार केले. जीव प्रकार केला, एक शिव प्रकार केला, असे भेद, अभेदात काय केले, भेद. वास्तविकता तिथं कुठलाही काय नाही, अभेद नाही, आहे का नाही. प्रिया पुरुषाचे भोगवी, आहे का नाही, स्त्री आणि पुरुष यांचा भोगही मग तिथून काय केला तिनं, तो निर्माण केला. ज्ञान अज्ञान निर्माण केलं, एक ज्ञान आणि एका बाजूला अज्ञान. अशा प्रकारे जेवे सुवर्णी अलंकार तंतु माझे पटाकार. भिंतीवरी भाषे चित्र तेवे माया साकार ब्रह्मी भाषे. ज्याप्रमाणे जेवे सुवर्णी अलंकार, सोन्याच्या ठिकाणीच अलंकार भासावे, आहे का नाही. तंतूमध्येच वस्त्र दिसावं, तंतूमध्येच वस्त्र भासावं, आहे का नाही. वास्तविकता तंतूचे, आहे का नाही. याचे तंतू काढून घ्या ना, मला कपडा दे म्हणण्यात जमतंय का. सुतची ते उघडे, उघडे म्हणजे स्पष्ट, नाम मात्र, पण त्याचं आपल्याला स्थूल दृष्टी असल्यामुळे आपल्याला काय दिसतं, ते वस्त्र, आहे का नाही. अशा प्रकारचं ज्याप्रमाणे भिंतीवरील भाषे चित्र, भिंतीवर जसं चित्र भासावं तेवी साकार माया ब्रह्मी भाषे. माया साकार कुठे भाषे, ब्रह्मी भाषे, ब्रह्माच्या ठिकाणी भासते. मृतिकेची गोकुळी केली, नाना नामाकारी जरी पूजली तरी मृतिकाची संचलित देवी ब्रह्मी भासरी जगदरूपी माया. मृतिकेची गोकुळी केली, त्या दिवाळीला करतात पहा शेणाचं, आपल्या काही काही करतात गाई, ते गोपाळवाडा, ते सगळं करतात. आणि ते सगळं ते मातीचं जर शेणाचं जरी केलं, तिथं भासलं जरी वेगळं, तरी मुळात काय आहे, ती माती. अशा प्रकारची ती भासते. तसं मुळात ब्रह्मच आहे,
जैशा घृताच्या कणिका घृतेशी नव्हती अनिका तेवे ब्रह्मी माया शक्ती रेखांदावी अनेका अर्थाते. जैशा घृताच्या कणिका तुपाचे कण वेगळे वेगळे दिसले तरी तुपापासून ते वेगळे झालेले नसतात. तसं हे जगत जरी विचित्र विचित्र दिसत असलं तरी ब्रह्मापासून ते वेगळं नाही. ब्रह्मपूर्वी एकाएकी एक त्याची केवी झाले अनेक ते माया योग परिपाक विशद अर्थ देख पेपलाई न सांगे. ब्रह्मपूर्वी एकाएकी एकच होतं आणि एकाएकीच होतं. तिथं त्याला जाणणारही कोणी नव्हतं, त्याला पाहणारही कोणी नव्हतं आणि त्यालाही कशाचा काही काय नव्हता, कुठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते काही. कानोबा तेरे तेरे ते तेथे एक ढालगज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली. नाही ते तुकोबराय सुद्धा म्हणतात. तुकोबराय शिवी दिली महाराज. हो आता मला पर्या रांडेने नाशिला बहु शिकला रंग चाळे खरे खोटे हिच्यामुळे. नव्हते आळविते कोणी हिने केला जगरुनी. जगाचा कर्जदार करून ठेवला हिनं आहे का नाही. अशा प्रकारचं केलं या मायेनं. ते मायेचंच वर्णन येते आहे का नाही. अशा प्रकारे एकटं होतं मग केवे अनेक झाले. कसं काय अनेक झालं ते. अशा प्रकारचा जो त्याचा विस्तार आहे ते पिपलायन नावाचे ऋषी ते सांगतायत. मुळे मुख्य ब्रह्म ओंकार ते एकची झाले त्रिप्रकार. आकार उकार मकार सत्वादी विकार गुणत्रयात्मक. मुळी ब्रह्म मुख्य ब्रह्म ओंकार. मुळात ब्रह्म एकच होतं आणि ते ओंकार स्वरूप असलेलं ब्रह्म. पण ते एकच ब्रह्म तीन प्रकारात झालं. आकार उकार आणि मकार. आकार उकार मकार करते हा विचार आहे का नाही. गये पार तुझा दया. माऊली म्हणताय तुझा पार त्यांना कळालेला नाही. गणपती बाप्पाचं वर्णन करत असताना ज्ञानोबा म्हणतात आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवलले. ते म्या श्री गुरु कृपा नमिले. आदिबीज आकार उकार आणि मकार त्या 3.5 मात्रा मिळून झाला ओंकार. आकार उकार मकार आहे का नाही. आणि ते आदिबीज या तिघाचे आदिबीज कोण आहे तर तू आहेस देवा. आणि अशा तुझ्या आदी असलेल्या स्वरूपाला मी नमस्कार करतो. गुणत्रय समसमान त्या नाव बोलीचे प्रधान. त्याची क्रियाशक्ती सूत्रदान तेथे प्रगटल्या ज्ञान महत्त्व म्हणती. गुणत्रय समसमान त्या नाव बोलीचे प्रधान आहे का नाही. त्रय गुण 3 गुणात समसमान झाले म्हणजे त्याला प्रधान असं नाव अगोदर आलं. प्रधान असं नाव त्याला येतं आहे का नाही. आणि मला ते प्रधानच काय करतं क्रियाशक्तीचं सूत्र जर काय असेल तर ते मुख्य काय आहे ते 3 गुणच येतात. आरंभाला 3 गुणच प्रकाराचे 3 तुका म्हणे केले ज. 3 प्रकार म्हणजे रजोगुण तमोगुण आणि तेच प्रगटल्या ज्ञान. आणि मग तिथं त्या ज्ञान प्रगट झालं त्याला महत्त्व असं म्हणतात. अहम ब्रह्म हे पूर्ण स्फूर्ती. ते अहम आले देहाकृती देहाभिमानी निश्चिते जीव म्हणती वस्तू. ते अहम ब्रह्म हे पूर्ण स्फूर्ती. ते ज्ञान ते ज्ञानात कसा पुढं हे झालं विस्तार झाला नाही का नाही. अहम ब्रह्म हे मूळ ज्ञान. ज्ञानाचं मूळ स्वरूप काय आहे अहम ब्रह्म. पण अहम ब्रह्म असं म्हणत होते. म्हणता 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 ते काय झालं त्याच्यात भ्रम निर्माण झाला. अहम ब्रह्माहून उठलं आणि देहाच्या आकृतीवर आलं आहे का नाही. अहम ब्रह्माहून उठलं आणि कुठं आलं देहाच्या आकृतीवर. आणि देहाच्या आकृतीवर आलं ते अहम आले देहाकृती आले. देहाच्या 3.5 हातापुरतं मर्यादित आलं. आणि मग तितकं मर्यादित आल्यानंतर देहाभिमान तयार झाला. त्याला त्या जीवाला त्याला जीव नंतर म्हटले. त्याला नाथ महाराजांनी काय म्हटलंय अहम ब्रह्म हा जीव नाही. अहम देह म्हणणारा काय आहे जीव आहे. अहम ब्रह्म म्हणलं की व्यापकच झाला. त्याच्यात पुन्हा मर्यादितपणा आलेला नाही आहे का नाही. अहम आले देहाभिमानी निश्चिते जीव म्हणती वस्तू. ते वस्तू ते जीव म्हणती. पण कोण्या वस्तू ते ज्या वस्तूनं देहाचा काय धरलेला आहे अहम धरलेला आहे. ज्ञानोबरायांनी जीवाची व्याख्या करत असताना त्या गुंडलिया प्रकाशा अज्ञानानं ज्या प्रकाशाला गुंडाळलं
त्या प्रकाशाला काय म्हणतात? जीव म्हणतात. अज्ञानानं गुंडाळलं म्हणजेच तो इकडे आला. अज्ञानानं गुंडाळलं याचाच परिणाम वरी काय दिसायला लागला की तो देहाला काय म्हणायला लागला? मी म्हणायला लागला. परत हा नाम स्वजनू संग्रानाम मलिनू पापाचार. मली बुद्धी अर्जुना तुझी. आणि मग हेच पापाचं आचरण म्हणजे वागणं. हे पापाचं तुझं काय आहे? वागणं आहे. अशा प्रकारे अहम ब्रह्म क्रिया म्हणजे दसरा करणे, ज्ञान शब्दे देवाधिष्ठाने, अर्थायशे विषयाशी म्हणणे, तीर्थ फळ जाणणे, सुख दुःख. क्रिया म्हणजे दशदा करणे. क्रिया कशाला म्हणतात? क्रिया 10 इंद्रिय जे करतात त्याला काय म्हणतात? क्रिया. आहे का नाही? त्याला क्रिया. गोष्टी मशीन बनते होती वाजायला ती एक नळी बंद करून करणे. करणे म्हणजे इंद्रिय. 10 इंद्रियाचं जे कर्म आहे त्या कर्माला काय म्हणतात? क्रिया म्हणतात. ज्ञान शब्दे देवाधिष्ठाने. आहे का नाही? ज्ञान शब्द मुळात कुठं आहे? त्या क्रियाशक्तीच्या ठिकाणी असलेलं देवतेचं अधिष्ठान. याचं मूळ स्वरूप जाणणे याचं नाव खरं काय? ज्ञान. अशा प्रकारचं. अर्थ आहे विषयाशी म्हणणे. अर्थ कशाला म्हणतात? विषयाला म्हणतात. आता अर्थ मर्यादित शब्द नाही. अर्थ शब्दाचा अर्थ आपण पैसा घेतो. अर्थ शब्दाचा आपण अर्थ काय घेतलाय? पैसा. अर्थ अर्थम अनर्थम जानहि नित्यम. तर या बोलून जर त्याचा या बोलीचा त्याच्याशी संबंध लावला तर मग अर्थ शब्द हा इतका मर्यादित नाही. अर्थ शब्दाचा अर्थ प्रत्येक विषय आहे का नाही? अर्थी परमार्थ कैसा घडो शिके. तर मग तिथं अर्थ शब्दाचा अर्थ आता काय? याचा विषयात असताना अर्थ म्हणजे निवळ पैसा नाही. तर अर्थ म्हणजे यच्चे यावत काय आहे? विषय. अशा प्रकारचं त्याला विषयाला अर्थ म्हणतात. आणि त्याचं फळ कशाला म्हणतात? त्या विषयात रमल्यानंतर त्या कर्मापासून जे सुख दुःख भोगावं लागतं त्यालाच काय म्हणले? फळ म्हणले. अशा प्रकारे गुणभूती करोनी ठेवीला पारिखा. तर इथं अर्थ याच्यावत विषय आम्ही काय करून टाकले? अनर्थ करून टाकले. याचा अर्थ ते दुःख देणारे आहेत असा आमचा निश्चय झाला. अशा प्रकारे ते जाणणे त्याचं फळ म्हणजे ते काय आहे? सुख आणि दुःख आहे. अशा प्रकारचं तू समज. गुणभूती विषय करणे, जीव भोगता सुख दुःखपणे, ज्ञान क्रिया कर्माचरणे, सर्व जाणणे पुन्हा ब्रह्म, 3 गुण, पंचभूत, 5 विषय, 10 इंद्रिये याच्या साह्याने सुख दुःख भोगणारा जीव. याच्या साह्याने सुख दुःख कोण भोगतो? जीव भोगतो. सुख दुःख जीव भोगी काय? सुख दुःख कोणा? एका देहाचे अवयव आहे. पण देहाचे अवयव सुख दुःख भोग पावे. अशा प्रकारे त्या इंद्रियाला ते सुख दुःख होत नाही. ज्ञानोबरायचा जरी ते दुसऱ्या अर्थाने ओवी दिलेली असली तरी ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, पायी काटा निघटे ते व्यथा जीवी उमटे. जीवी उमटे. जरी साधू महात्म्याला दृष्टांत म्हणून ते पण सिद्धांत येतो. ती महाराज ज्ञानोबरायचा प्रत्येक दृष्टांत सुद्धा काय? सिद्धांत आहे. वाटतो दृष्टांत पण आहे सिद्धांत. ज्ञानोबरायांनी दृष्टांत महाराज कधी कधी ज्ञानोबरायांनी सिद्धांताचे दृष्टांत केले आणि कधी ते दृष्टांतच काय आहे? पुन्हा सिद्धांत. कधी कधी काय महाराज इतक्या खालच्या मोठे मोठे सिद्धांत दिले. एक स्त्री आसक्त पुरुष स्त्रीमध्ये कसा रममान होतो याच्यावर ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिलाय. महापुरुषाचे चित्त झालिया वस्तुगत ठाके व्यवहार जात ठाके दयापुरी. कशासाठी दृष्टांत आहे? महापुरुषाचं चित्त ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर त्याच्या बाह्य क्रिया बंद पडतात. तसा स्त्रियासक्त पुरुष स्त्रीच्या ताब्यात जाऊन बाकी सगळी क्रिया काय पाडतो? बंद पाडतो. हा दृष्टांत एवढा मोठा आहे तिथं. म्हणजे सिद्धांत महासिद्धांताचा काय बनवला? दृष्टांत. आणि म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, तुका म्हणे नेनो युक्तीची ते. युक्ती म्हणजे दृष्टांत. युक्ती शब्दाचा अर्थ सिद्धांत पटवून देण्याकरता जो उदाहरण दिल्या जातं त्या उदाहरणाला त्या दृष्टांताला काय म्हणतात? युक्ती. युक्तीची तुमच्या दृष्टांताची खोडी कळत नाही ज्ञानोबराया तर सिद्धांताची कधी कळायची? अशा प्रकारे
म्हणून महाराज याला जीव भोगता सुखदुःखपणे जीव भोगता ज्ञान क्रिया. आणि म्हणून ऐका, म्हणून काही काही माणसं असा प्रश्न विचारतात, मेला की गेला? मेला की संपलं ना, पुन्हा काय राहिलं? हे शरीरच राहत नाही, तर मग या शरीराचे भोग कोणाला भेटणार पुढं? नाही यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा कृतम विवेत भस्मी देहस्य कृतस्य पुनरागमनम कुतः. एकदा देहाचं भस्म झालं, राग झाली, पुन्हा कोण पाहायला आले? तर असं नाही. सूक्ष्म देह सगळाच या देहातून काय होऊन जातो? स्थूल देहातून निघून जातो. ज्ञानोबा रायांनी भगवंतांनी मला वाटतं 15व्या अध्यायाचा विषय काय काय जात काय ती तांडी घेऊन जाय. देह राजू, देहापासून देहाराचा राजा जीव निघाला की तो सगळा तो काय करतो? मन, बुद्धी, चित्त जे सूक्ष्म देहामध्ये 17 तत्वाचे लिंग देह कमळाचा वेचुतया चिद भ्रमराचा गुरुचं वर्णन करत असताना तिथे ज्ञानोबा यांनी म्हटलंय. तर तो सगळ्यात, म्हणून महाराज देह बदलला तरी मन बदलत नाही. आणि म्हणून संस्कार जशाला तसेच, संस्कार जशाला तसे पाहतो. एखादं कुत्र जर असं समजा केलं की कीर्तन येऊन बसेल, माणूस म्हणजे मागच्या जन्मात काय असेल संस्कार, ते संस्कार या नाहीतर ते मग असं तर त्याला जर पुढच्या जन्म नसता, मागचा जन्म नसता, तर महान मोठे मोठे दोष येतात त्याच्यावर, आहे का नाही? 2 प्रकारचे मुख्यतः दोष येतात, अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश, आहे का नाही? अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश इथला विषय नाही तो, पण हे 2 दोष येतात. कोणते? अकृताभ्यागम, काही न करता दंड भोगावा लागतो एखाद्या वेळेला, आणि कृतप्रणाश, सगळं पाप करून त्याला काही दंड भोगावा लागत नाही, मरून जातो. मग संपलं का पाप त्याचं? केलेलं संपलं थोडंच. म्हणजे असे त्याच्यावर काय येतात? दोष येतात. आणि म्हणून त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारानं त्याची संगती लावलेली आहे. आहेच तसं, आहे का नाही? जीव काय भोगतो? मग तो सुख दुःख, ज्ञान क्रिया कर्माचरण हे सर्व जाणणे पूर्ण ब्रह्म. आणि या सगळ्याला कोण जाणतं? मात्र ब्रह्म जाणतं, असं त्याचं आहे. साखरेचा फणस प्रबळ, तेथे काटे चोच्या बीज गोळ, अवघे साखरेचे केवळ ते ब्रह्मजी सकळ जगदाकारे. साखरेचा फणस प्रबळ, फणस केला आणि तो कशाचा केला? साखरेचा केला. त्याला काटे किती सगळे बनवले. नाथ महाराज म्हणतात त्याचे काटे साखरच, त्याचं कातळे ते वरचा पापत्र हे काय आहे? त्वचा साखरच, आहे का नाही? आतला गाभ आहे साखरच. तसं सगळं साखरेचं जरी साखर सगळं असेल, तसं या विश्वात सगळं काय भरलेलं आहे? ब्रह्मच भरलेलं आहे, आहे का नाही? जेवे पाठाव पुतळी कृत, तेथे विषमावयवी समान सूत, तेवे जगदाकारी आकारवंत दिशे अविकृत परब्रह्म. पुतळीकृत पाठाव, पाठाव म्हणजे वस्त्र, आणि एखाद्या वस्त्राची पुतळी बनवली, बाहुली बनवली, किंवा बाहुलीला वस्त्र गुंडाळलं, तर त्या आत बाहेर त्याच्या सूतच आहे. त्याप्रमाणे सगळं ब्रह्म आहे, आहे का नाही? जग विश्व प्रपंच नाम, ते निखळ परब्रह्म. त्याला नाव आलं का? ते कोणी जग म्हणाल, कोणी विश्व म्हणाल, कोणी प्रपंच म्हणाल, कोणी संसार म्हणाल, काय म्हणायचं ते म्हणा, नाव अनेक म्हणा त्याला, पण निखळ परब्रह्म केवळ ते काय आहे? निखळ, म्हणजे त्यात मिक्सही नाही. हा उपनिषदार्थ उत्तम वेदांती परमार्थ होतो. हा उपनिषदातला उत्तम श्रेष्ठ काय आहे? अर्थ आहे, अशा प्रकारचा आहे. वेदांती परमार्थ होतो हा, आहे का नाही? आणि वेदांताच्या दृष्टीने हा श्रेष्ठ काय आहे? तर परमार्थ आहे. याला श्रेष्ठ परमार्थ म्हणतात. जगदाकारे ब्रह्मनिश्चित, जग अवघे विकारवंत, ते ब्रह्माचे विकार प्राप्त म्हणत तो अर्थ न घडे राया. जगदाकारे ब्रह्मनिश्चित, आहे का नाही? त्या जगताच्या आकारानं 100% निश्चित काय आहे? ब्रह्म आहे, ब्रह्मचे. जग अवघे विकारवंत, पण जग जर बाह्य दृष्टीनं पाहिजे तर कसं दिसतं? लागे ते खाता विकारवाने, आहे का नाही? विकार आहे, 6 विकार आहे त्याच्यात. अस्ति, जायते, वर्धते, विनश्यति, विपरिणती, असे 6 विकार सांगितले ना. जन्मने, वाढणे, मरणे, पुन्हा आहे, असणे, 6 विकार काय केले? त्याच्यात बदल होणं, आहे का नाही? येथे शरीर तरी एक, परी वैसा वेद
अनेक हे प्रत्यक्षाची देख प्रमाणत्व येत कोमारत्व दिशे मग तारुणी ते भ्रंशे परी देहची न नाशे एक असे तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरी होती जाती पाही ऐशे जाणे तया नाही व्यामोह दुःख हे की नाही आम्हाला का कळत नाही मात्र स्पर्श असतो कोणते शीतोष्ण सुख दुःखदाह आगमा पायनो अनित्य सांस्थितिक स्वभारत येथ नेनावया हेचे कारण जे इंद्रियाधीन पण तीही आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे म्हणून भ्रमिष्ट झालो आपण जगदाकार ब्रह्म आहे जग विकारवंत आहे मग ते ब्रह्माचाही विकार प्राप्त मग कोणी म्हणेल की ते विकार कोणाला प्राप्त होतील ब्रह्म नाही होतील मग ब्रह्म जर आहे याच्या आकार नाही तर मग ब्रह्मालाही ते विकार ब्रह्मही मरत असेल ब्रह्मही जन्मत असेल ब्रह्मही वाढत असेल ब्रह्मातही बदल होत असेल असं तुम्ही म्हणसाल म्हणती तो अर्थ न घडे राया पण ते यथार्थ बोलणं राजा नाही हेचे कारण सकारात्मक सांगितलं हे कारण नाही हेचे कारण जे इंद्रिया अधीन पण दुसरीकडे ज्ञानोबरायांनी हे ज्ञान आपल्याला का कळत नाही त्याचंही उत्तर देत असताना असंच दिले प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा अशा प्रकारे आहे आता ते ब्रह्म कसं विकार रहित आहे ब्रह्मयासी नाही माता पिता याला गेन घडे जन्म कथा आत्मा एक देशी होता तरी जन्म येता जनने जठरा ब्रह्मयासी नाही माता पिता ब्रह्माला माताही नाही आणि पिताही नाही मायबाप नाही त्याला आहे का नाही आणि मायबाप नाही म्हणून याला गेन घडे जन्म कथा याचा अर्थ त्याला कारण नाही आधी नाही त्याच्या कोणी कारण नाही अनादी अनादी शब्दाचा अर्थ दोन केलेले आहे का नाही ज्याचा आधी सांगता येत नाही त्याला अनादी म्हटलं आणि अनादी ज्याच्या आधी कोणी नाही त्याला कारण नाही म्हणून त्याला काय म्हटलंय एक म्हणती वसुदेवाचा ठावच नाही बापाचा ऐसा आकुळीसाचा श्रीकृष्ण त्या याच्यात रुक्मिणी स्वयंवरात आहे की नाही एक कोणी काही म्हणत राहत पण याला खरं बापाचा ठावच नाही स्तुतीच करत होता तो देवाची हल्ला देवांपुढे शिशुपाल म्हणतोय तो याला काहीच नाही आहे का नाही याला गेलं घडे जन्म कथा म्हणून याची जन्माची कथा घडणं शक्य नाही आत्मा एकदेशी होता तरी जन्म येता एकदेशी होता तरी जन्म येतात एकदेशी असता तर जन्माला असता जन्मण्याकरता एकदेशी मर्यादित लागतं हे व्यापक आहे व्यापकात काय जन्म होणार आहे म्हणून हा जननी जठरा येत नाही अशा प्रकारचे आत्मा वेगळा काही तिळभर ठावरिता नाही या परिपूर्णत्वे पाहिजे जन्म ते ठाई स्पर्शना अरे आत्म्यापेक्षा तिळभर जर दुसरं काही नाही तर मग त्याला जन्म कुठून स्पर्श करणार आहे म्हणून त्याला जन्म स्पर्श करत नाही जन्मापूर्वी बाळाचे नास्तिके जन्मापाठी मानिती आस्तिके या आस्ती नास्तीची भाग आत्म्याशी देख आशेना जन्मापूर्वी बाळाचे नास्तिके जन्माच्या आधी बाळ नव्हतं न असती म्हणजे नव्हतं जन्मापाठी मानिती असते की जन्मल्यानंतर त्याचं काय म्हणतात आहे असं म्हणतात नाही आहे त्या म्हाताऱ्याचा फोटो असते बघा एखाद्या मेलेल्या म्हाताऱ्याचा त्याच्यावर 2 तारखे असतात एक जन्माची आणि दुसरी मृत्यूची त्या दोन्ही तारखे हेच दाखवून देतात जन्माच्या तारखेच्या आधी नाही आणि मरणाच्या तारखेच्या नंतर नाही आधी नाही नंतर नाही मधात भासत त्याला मृगजळ म्हणतात आधी नाही आणि नंतर नाही जन्माच्या अगोदर नाही जन्माच्या नंतर नाही ऐका अशा प्रकारे मग मला जन्मापूर्वी नसतं जन्मानंतर मानतात आहे पण आहे आणि नाही या दोन्ही भाषा जिथं चालत नाही त्याला आत्मतत्व म्हणतात जिथं आहे म्हणता येत नाही आणि जिथं नाही म्हणता येत नाही का नाश होत नाही म्हणून नाही म्हणता येत नाही आणि जन्म होत नाही म्हणून आहे म्हणता येत नाही जन्माला असता तर आहे म्हणता आला असता आणि मेला असता तर नाही म्हणता आला असता माहिती नाही अशा प्रकारे आता आहे पूर्वी नाही ऐशे असती की आत्म्याचे ठाई कदा काळी नरे काही तो नित्य पाहिजे निरंतर तो नित्य आहे निरंतर आहे त्याच्याकडे आहे नाहीचा हा शब्द लागत नाही आदी मध्य अंती अवघा एक आदी मध्ये आणि पुन्हा अंती एकच आहे
एकच देही जन्मला बाळकाशी वाढी दिशे दिवशी दिवशी तो बाळ जन्मना हे आत्म्याशी याला घेऊन वृत्तीशी घडे ना पृथ्वी आपले ते 6 दोष जे म्हणलं ना 6 दोषाचे पुढे आता विस्तार केलाय ना तुम्हाला ते 6 दोष वृत्ती नाही त्याच्याकडे वृत्ती नावाचा दोष नाही वृत्ती म्हणजे वाढ नाही वाढणं दोष आहे का वाढणं गुण आहे तुम्ही म्हणसाल करू कसा नाही वाढणं दोष आहे का वाढणं काल धवला भावाने निरोप सांगितलं मी फोनवर बोललो काल त्यांना ते म्हणजे मी इथं प्रवचन ऐकलं ते ऐकलं घरी गेलो काहीच नव्हते म्हणजे दुखणं नाही बिमार नाही काय नाही एकदम पोटात कळ आली एकदमच गडबडा डोळायला लागलो मग दवाखान्यात गेलो ते म्हणजे मागच्या माणसाला मला ध्यान देऊ नाही का काय घडलं सांगता येत नाही खरं काल बोललो मी खोटं थोडं सांगत त्यांनी 2-3 गोळ्या म्हणल्या ते म्हणले आता मग मरायचं वेळ वाटत नाही काय नाही आपल्याला म्हणजे सिद्धांत माहित म्हणजे हसू लागले बोल लागले सांगले म्हणजे खाली ते एक किंवा परमार्थ केलेल्याचा ऐकल्याचा फायदा खूप होतो आपल्याला आहे का नाही ते म्हणजे आता काय नाही आता मला डॉक्टर म्हणाले सगळे माझे ऑपरेशन करायचं नाही काय नाही आता कुशाल घरी येतो जेवढं होईल तेवढं आपलं नामस्मरण करून ज्या दिवशी आलं त्या दिवशी जातो आता काही अडचण नाही ते झालं पण त्यांनी निरोप सांगितलं म्हणजे सगळे सांगा किंवा लक्ष देऊन ऐका रे की ऐकता ऐकता काय होईल काही सांगता येत नाही त्यांनी ती होई एक म्हणली कोणती होई म्हणली होका जपत पेस होते याची फळ आली होका जपत पेस होते याची फळ आली ब्रह्मरसाचे पारणे केले ही होई म्हणली केले अर्जुना लागे नारायणे की तेचे अवसरी पाहुणे पातलो आम्ही अशा प्रकारे म्हणजे वृद्धी मग वाढणं हा दोष वाढणं का वाढलं की संपलं त्या संकातिकाला ब्रह्मदेवान जन्म दिल्यावर सांगितलं तुम्ही सृष्टीचा विस्तार करा ते म्हणजे आम्ही सृष्टीचा विस्तार करणार नाही आम्ही नाही करणार ब्रह्मदेवावर राग आला आणि ब्रह्मदेवान शाप दिला काय शाप दिला की तुम्ही 5 वर्षाचे होते ते याच्यापेक्षा तुम्ही वाढणार नाही खरा ते हसायला लागले महात्मे 4ही महात्मे हसायला लागले ब्रह्मदेव मला शाप दिला नसायला म्हणजे बाबा शाप नाही आम्हाला हा वर दिलाय का आम्ही वाढणारच नाही तर मरणारच नाही वाढणार नाही तर मरणार नाही आणि दुसरी गोष्ट 5 वर्षाच्या लेकरात मूळतः हा विकार येतच निर्माणच होत नाही काम क्रोध लोभ म्हणजे आमच्यात कधीच विकार निर्माण होणार नाही बरं झालं आता आम्ही आनंदाने भजन करू अशा प्रकारे वृद्धी आत्म्याची काय घडत नाही मला देही जन्मल्या बाळाशी वाढी दिशे दिवशी दिवशी आहे का नाही दिवसादिवस ते बाळ काय होत राहत वाढत राहत तो बाळ जन्मना हे आत्म्याशी याला की वृद्धी त्याशी घडे ना आत्म्याचा जन्म होत नाही बाळ नाही ते आणि म्हणून त्याची वाढ शक्य नाही ते वाढत नाही ज्याशी वृद्धी नाही तत्वता त्याशी नाही विपरिणामता विपरिणामता नावाचा दोष ज्याची वाढच होत नाही त्याचा पुढं काय होत नाही वाढ होणी मोडला दुसऱ्या अर्थात होई पण वाढ होणी मोडला वाढला आणि वाढला की काय होतो मग मोडला अशा प्रकारचं होतं ज्याच्यात वाढ झाली महाराज वाढ झाली की अशा रीतीने पुढे काय होत जात मग महाराज वाढ नाही म्हणून वाढ नाही विपरिणामता वार्धक्य येत नाही म्हणून बाल्य तारुण्य वृद्धावस्था आत्म्याशी सर्वथा असेना म्हणून बाळ तरुण आणि वृद्ध ह्या अवस्था आत्म्याच्या ठिकाणी लागत नाही त्यात परिणाम होत नाही म्हणजे त्यात बदल होत नाही जो मी बाळंती होतो दाखवता तोच मी तारुण्य झालो मोठा तो मी वृद्ध झालो कटकटा ऐसा त्रिकाळ दृष्टा परमात्मा ऐका नाही मी लहान होतो लहानच्या नंतर ऐका नाही बालपणात लहान होतो मग तारुण्यात आलो मोठा झालो आणि पुढं काय झालो म्हातारा झालो हे आपल्याकडे लागतं असं मला अशा ही 3 अवस्था बदलणार या तिन्ही अवस्थेचा द्रष्टा येतो देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार ऐका नाही त्रिकाळ द्रष्टा द्रष्टा कोण द्रष्टा म्हणजे साक्षी त्याच्यात नाही तिथं आहे पण त्याच्यात नाही लांबून जो पाहतो सगळं तिन्ही काळ तो काय करत राहतो गुणाचा देखना बरोबर आहे म्हणतात आहे का नाही
परमात्मा असा आहे. द्रष्टा साक्षी जो अवस्थातीत तो कदा नवी अवस्था भूत देही असोनी अवस्था रहित जाणतो निश्चित परमात्मा. तो द्रष्टा आहे, साक्षी आहे, अवस्थातीत आहे. या कोणत्याही बाल तरुण वृद्ध या अवस्थेत तो बसणारा नाही, जन्म मृत्यू अवस्थेत बसणारा नाही. या अवस्थेने कधी तो अटकल्या जात नाही, देहात राहतो, पण या सगळ्या अवस्थेरहित अवस्थेपासून तो काय असतो, वेगळा असतो. म्हणून शरीर म्हातारा होतं, आत्मा कधी म्हातारा होत नाही. निरवस्था आत्मा अविकारी पूर्ण त्याशी कदा नाही क्षीणपण ज्याशी जन्मच नाही जाणं त्याशी मरण ना. निर अवस्था कोणत्या अवस्थेत आत्मा बसत नाही, अविकारी आहे, पूर्ण आहे, कधी त्याला म्हातारपण क्षीणपणा येत नाही. त्याचे हातपाय कधी दुखत आदित्य विटाळा तुका तो म्हणे आहे का नाही. आदित्य या विटाळाच्या सगळा काय आहे, आदित्य आहे. जन्म मरण म्हणून त्याला नाही, ज्याला जन्मच नाही आणि त्याला म्हणून त्याला काय नाही, मरण नाही, मृत्यू नाही. जो अविकारी निरवस्थ पूर्ण ज्याशी नाही, जो अविकारी निरवस्थ पूर्ण ज्याशी नाही जन्म मरण ऐसा तो आत्मा म्हणशील कोण तरी जाण सर्वज्ञ ज्ञान स्वरूप. असा अविकारी असलेला, कोणताही विकारात न बसणारा, कोणत्याही अवस्थेत न बसणारा, निरावस्था असलेला, त्याला जन्म मरण नाही असा आत्मा कोण आहे असं तू म्हणशील. कोण आहे तो असा आत्मा, तरी जाण सर्वज्ञ ज्ञान स्वरूप. तर सर्वज्ञ असलेल्या राजा तू काय करते, जाण. काय जाण, ज्ञान स्वरूप. आता ज्ञान स्वरूप इथं राजाला लावता येईल किंवा पुढच्या होऊन कळलं का ते आत्म्याला लावले. ते ज्ञानाचं मूळ स्वरूपच आत्मा आहे. ज्ञानाचं मूळ स्वरूप काय आहे, ज्ञानच म्हणजे आत्मा आहे. किंवा ज्ञान स्वरूप असलेल्या सर्वज्ञ राजा तू काय करे, जाण. काय जाण, मनशी ज्ञान ही क्षणिक असे ज्ञान स्वरूप पुढेच लावले. ज्ञान स्वरूप मूळ ज्ञान स्वरूप जो आहे, ज्ञान म्हणजेच आत्मा. ज्ञान म्हणजे त्या सगळ्याचं ज्ञान ज्याला आहे त्यालाच काय म्हणतात, तोच काय आहे, आत्मा आहे. पण मग तू असं म्हणशील, काय म्हणशील, म्हणशील ज्ञान ही क्षणिक असे घट ज्ञाने पट ज्ञाने निर्षे ते तर इंद्रियार्थ वृत्तीची नाशे ज्ञान जैसे ते ज्ञान जैसे तैसे अविनाशी. ऐका नाही, म्हणशील ज्ञान ही क्षणिक असे. तू असं म्हणशील की ज्ञान सुद्धा काय क्षणिक आहे. कारण ज्या विषयाचं ज्ञान होतं ते विषय क्षणिक येतं आणि विषय संपले. काय महाराज माहितीये का, विषयाचा आनंद, विषयाचं ज्ञान हे क्षणिकच आहे का नाही. आता आपल्याला एखाद्या वस्तूचं ज्ञान झालं, या मोबाईलचं ज्ञान झालं आणि मोबाईल आपल्यापासून लांब नेला, तर त्या मोबाईलचं नंतर ज्ञान नसतं, त्याची स्मृती असते. त्याचा आनंद, विषयाचा नंतर आनंद नसतो, त्या आनंदाची काय असते, स्मृती असते. स्मृती असते. ती स्मृती म्हणजे पाऊस पडून गेला तरी राहिलेली ओल. तो आनंद नाहीये, नंतर भोगत नाही आपण तो आनंद. त्या आनंदाची काय असते, फक्त स्मृती असते. आणि कारण ते विषयच नित्य नाही ना, म्हणून नित्य आनंद, नित्य ज्ञान कुठून राहील त्याचं. घटपटाचं ज्ञान जर नित्य म्हणलं तर घटपटाचा काय होतो, नाश होतो. मग त्या ज्ञानाचाही नाश होईल. अशा प्रकारचं पटज्ञाने घटज्ञाने पटज्ञाने निर्षे. अशा प्रकारे तेथ इंद्रियार्थ वृत्तीची नाशे ज्ञान जैसे तैसे अविनाशी. पण महाराज या घटत पटत ज्ञानानं इंद्रियाची वृत्ती म्हणजे जी वृत्ती त्या विषयाकडे गेलेली होती त्या वृत्तीचा नाश होतो, पण मूळ ज्ञानाचा कधीही नाश होत नाही. जे ब्रह्मज्ञान आहे त्याचा विषयाच्या नाशाने नाश होत नाही. अशा प्रकारचं ते आहे. त्याच्या अर्थेचा पूर्ण दृष्टांत, जे प्राण देहाते वाळवितो तो देहूची होय अवस्थाभूत प्राण निर्वस्थ जैसा तैसा. त्याची अर्थेचा पूर्ण दृष्टांत. आणि याच अर्थाचा जर दृष्टांत द्यायचा झाला तर तो दृष्टांत देतात, प्राण हा देहाचा चालक आहे. एकच प्राण 10 ठिकाणी होऊन द्यायला काय करायला लावला, चालवायला लावला. कोणता प्राण कोणत्या ठिकाणी हे ज्ञानेश्वरीत आलेले. एकाच प्राणाचे 10 प्राण आणि 5 उपप्राण. प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाग, कुर्म, देवदत्त, धनंजय आणि पुन्हा कोणता राहिला, नाग, कुर्म, कुरकर, देवदत्त आणि धनंजय उपप्राण आहे का नाही. मग ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगळी वेगळी काय करतात, क्रिया करायला लागतात. त्याला देहावस्थेची त्या प्राणाच्या ठिकाणी कोणतीही बाधा होत नाही. अशा प्रकारचं होतं. आत्मा
आणि मला त्या प्राणाच्या ठिकाणी कोणताही हे विकार होत नाही, तर आत्मा तर त्या प्राणालाही चेतविणार आहे, प्राणालाही शक्ती देणारा कोण आहे? आत्मा आहे. म्हणून त्याची ती अवस्था असे ना, देहाची अवस्था त्या आत्म्याच्या ठिकाणी लागत नाही. येण्याचे प्राण दृष्टांते साधूने घ्यावे परब्रह्माते, देहेंद्रिया वेगळ्या आत्म्याते, पुढील श्लोकार्थे प्रबोधी. अशा प्रकारे या दृष्टांतानुसार आत्म्याला देहापासून वेगळा आहे, देह आणि इंद्रियापासून आत्मा वेगळा आहे असं जाणावं. आता देह आणि इंद्रिया वेगळा, आत्मा कसा आहे हा पुढच्या श्लोकात याचं प्रबोधन ज्ञान केल्या जातं, सांगितल्या जातं. अंड स्वेद चार चौथे दानका उद्भिद, त्याचे ठाई प्राण स्वजन आत्मयोगे सदावर्ती. चार प्रकारचे हे येतं, काय येतं? खाणी लक्ष खाणीच ना, खाणी मध्ये त्या अंड चार स्वेद आणि उद्भिद म्हणजे जन्माचे प्रकार चार येत. चार प्रकारातूनच हे सगळे 84 लाख येऊन काय होतात? निर्माण होतात. स्वेद घामापासूनही काय होतात, 7-8 दिवस नाही पण याला काय त्या घामापासूनच काय होतं मग? आता बनेली वाढ म्हणून गेलो ते. पहिले एकच घालायची पुन्हा काय होतं, पहिले शारीरिक कष्ट जास्त होती म्हणून घामही जास्त यायचा. शारीरिक कष्ट बी होते ना माणसाला. आता घाम येणे ते काय राहिले नाही, कष्टच राहिले नाही. आता योग्य तुम्हाला त्या दिवशी असं वाटतं सारा शुभाचं लयता पाहिलं तर काही माणसं सोयाबीन काढायला काही तेल असे चार्जिंगचे पंखे घेऊन ठेवणं लागतील. सोयाबीन काढणारा पंखे लय जास्तच ऊन तपायला लागलं तर बाबा पंख्याला हवा घ्या, आपण काय काढा. आता मशनी बी आल्या. कामापासूनही होत आहे नाही काय. अशा प्रकारे अंदाज कोंबडी वगैरे येते, सगळे पशु पक्षी बरेच अंदाज येतात नाही का नाही. झाडच मनुष्याची येवणी काय आहे, झाडच आहे. अशा प्रकारे आणि उद्भिज म्हणजे जमिनीत बी पडलं, पाणी पडलं की त्याच्यातूनही काय होतात, निर्माण होतात. अशा प्रकारचे चारच प्रकारात होतात. अंड जार स्वेद उद्भिद आटे हरिनाम नाटे ती पण ते हरिनाम आटत नाही. अशा प्रकारे त्याचे ठाई प्राण पण त्या प्रत्येकाच्या ठिकाणी प्राण आहेच ना, पण त्या याच्यातून जन्म हो, पण प्राण तर आहे का नाही. आत्मयोगी सदावर्ती म्हणजे आडनाव नाही. सदावर्ती आडनाव बी आहे ना, सदावर्ती सदावर्ती शब्दाचा अर्थ वर्त म्हणजे वागणूक. सतत तो प्राण काय होतो, आत्माच्या सहकार्यात तो या शरीरात वर्तन वागतो. प्राणयोगी आत्मा वर्तता त्याशी जीव म्हणती तत्वता, त्या प्राणाची न बाधित ती अवस्था जीवाच्या माथाच्या काहीच्या प्राणयोगी आत्मा वर्तता. मला आत्मतत्वच हे प्राणाचं एक वेगळं नाव घेऊन काय करायला लागतं, वागायला लागतं, वर्तन करायला लागतं. त्याशी जीव म्हणती तत्वता, त्या जीवाचं आपण म्हणतो. कधी म्हणतात प्राण गेला आणि कधी म्हणतात जीव गेला. जीव म्हणतो त्याला प्राण. त्या प्राणाशी न बाधित ती अवस्था, त्या प्राणाला सुद्धा जीवाची अवस्था बांधित नाही. मग जीवाचे माथा त्या काहीच्या आणि मग प्राणाला जर बांधित नाही तर जीव म्हणजे आत्मतत्व त्याला कसं काय ती अवस्था बांधली, त्याला बांधत नाही. देहेंद्रिया माझी वर्तता आत्मा अधिक ती अवस्था तो कैसा म्हणजे आता त्या ऐकते आणि दृष्टांत सांगेल. देहा आणि इंद्रियामध्ये वर्तन वागत असताना त्या आत्मा याच्यापासून अधिक देहाच्या अवस्थेपासून कसा राहतो असं तू विचारशील तर आता ऐक, दृष्टांतानं तुला ते सांगतो. आत्मा जागृती देही वर्ते ते तै स्वीकार मानिते त्याते तोची सांगणे देहेंद्रिया ते स्वप्नीवरते पूर्वानुवेश. इंद्रिया माझी वर्तता आत्मा जागृती देही वर्ते तै स्वीकार म्हणते त्याते तोची सांडोनी देहेंद्रिया ते स्वप्नीवरते पूर्वानुध्यासे. देहात जोपर्यंत जागृतीत आहोत आपण तोपर्यंत आपण म्हणू बुवा की आत्मा काय त्या देहाच्या क्रियेनं पाळला. पण मला कारण दिवसभर इंद्रिय क्रिया करतात, जागृतीत सगळे इंद्रिय डोळे पाहतात, हात देणे घेण्याची क्रिया सगळे इंद्रिय क्रिया करतात. आणि म्हणून ठीक आहे आपण म्हणू बुवा की देहाच्या क्रियेचा त्याच्यावर काय होतो, परिणाम होतो. पण स्वप्नात कोणतं इंद्रिय क्रिया करतं? माणूस पंढरपूरला जात नाही का? इंद्रियां कोण गेला, गाडीत बसला का, देह गेला का, काय झाला? कोणताही तिथं क्रियेचा व्यवहार घडला नाही. म्हणजे क्रिया करत आपल्याला ज्ञान हे या क्रियेचं म्हणून आपण म्हणू, पण त्याही क्रिया घडल्या.
म्हणून त्याच्यात आत्मा, मग त्याही क्रियेत आत्मा तिथं लिप्त झालाय का, अशा प्रकारचं आपण त्याचाही विचार जर केला तर आत्मा त्याही क्रियेत, कोणत्याही क्रियेत लिप्त होत नाही. काय होतं, पूर्वाध्यासे, जसा आपला पूर्वीचा ध्यास असेल तशा आपल्याला त्या काय पडत जातात, मग स्वप्न पडत जातं. देहेंद्रियाविहीन केवळ लिंग देहदान निजात्मा देखे स्वप्न जागृत जागृत्याभिमान संकल्पे देहेंद्रियाविहीन केवळ देह आणि इंद्रियाच्या क्रिया विना लिंग देह आहे का नाही, लिंग देह काय करतो, ते स्वप्न पाहत राहतो. स्वप्न पाहतो तिथं स्थूल देहाचा कुठलाही संबंध राहत नाही, कुठलाही संबंध राहत नाही. मला स्थूल देहाचा संबंध राहत नाही तरी स्थूल देहावर त्याचा परिणाम होतो स्वप्नाचा. स्थूल देहाचा तिथं संबंध राहतो का, म्हणजे हे शरीराचा तिथं संबंध राहतो का, नाही राहत. तरी महाराज या शरीराला घाम येतो, ऐका नाही, हे शरीर वाटतं ना असं थर 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 हा ना, हे वाटतं का नाही, हे वाटतं ना, आनंद होतो, व्यवहार वाटतं. मग त्याचा काय परिणाम आहे, तर सगळ्या अवस्थेतलं मन एक आहे. जरी देह हा नसला तरी मन सगळ्या अवस्थेतलं काय एक आहे. आणि स्थूल सूक्ष्म जरी त्या सूक्ष्म देहात ते स्वप्न पडलेलं असलं पण मन मात्र दोन्हीकडे काय करतं, एकच क्रिया करतं. आणि म्हणून ते मन जागृत आली रे आली, या स्थूल देहावर वृत्ती आली रे आली की मन भित्र गेलेलं असतं तिकडं, आणि ते भित्रपणा कुठं आणतं, मग इकडं आणतं. मन इकडे बी येतं, मन कुठे संघाचे बुवा. अशा प्रकारचं ते उपरमलया स्वप्न देहाभिमान झाली या लीन सर्व विकार विहीन सुसुप्ती काळी पूर्ण परमात्मा उरी. बर मग काय झालं, स्वप्न संपलं आहे का नाही, देहाचा अभिमान सगळा काय झाला, लीन झाला आणि सुसुप्तीत गेला. आता तिथं कुठलंही काय राहिलं नाही आहे का नाही. आणि मग त्या सुसुप्ती काळी जे उरत शिल्लक राहत ते आत्मतत्व, म्हणजे तिथं कुठलंही काही कोणतीही क्रिया शिल्लक राहत नाही. जशी सुसुप्तीत कोणती क्रिया नाही तशी आत्मतत्वाच्या ठिकाणी कुठलीही काय नाही. महाराज ज्ञानोबारायांनी याला जर पुन्हा जागा झाला नसता, स्वप्नात गेला नसता तर ज्ञानोबाराय म्हणतात ब्रह्मभाव साचोकारा मनो येता, म्हणता आला असतं त्याला साचची पुढती विरा, जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा मनो येता. नुसता आनंदच आहे ना, नुसता आनंद. कशाचा आनंद आहे माहिती का, सुसुप्ती. त्याची संगती अशी लावली, तो आनंद कशाचा आहे महाराज, तो आनंद आपल्याला झोपून उठलं की बरं वाटतं का नाही, बरं वाटतं ना. किती थकला माणूस असला झोप झाली की बरं वाटतं. तो आनंद आराम, माणूस म्हणजे आराम केला म्हणून बरं वाटलं, आराम केलं म्हणून बरं नाही, ते मग विषयाचा विसर पडल्याचा आनंद येतो. सुषुप्तीत सगळ्या विषयाचा काय असतो, विसर असतो. आणि विषयाचा विसर तेवढ्या काळ पडला म्हणून तो आनंद झालेला असतो. पुन्हा विषयाची आठवण झाली की पुन्हा दुःखाला काय होते, सुरुवात होते. म्हणून झोपत महाराज ज्याला आपल्याला जेवढा झोपत विषयाचा विसर पडतो तेवढा विसर महात्म्याला जागृतीत पडलेला असतो. म्हणून ते नित्य आनंदात विषय पडीला विशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. तेवढा जर विसर जर आपल्याला जागृतीत पडला तर आपल्याला तेवढा आनंद कुठं भोगता येईल, जागृतीत. आणि ज्याला विषयाचा तेवढा विसर पडला त्याला झोप आरामा करता, बरं वाटण्याकरता झोप घेण्याची गरज नाही. कारण विषयाच्या आठवण शरीर थकतं, बुद्धी थकते, मन थकतं. मन बुद्धी याचा ज्याला विषयाचा आठवण नाही त्याचा अजिबात कोणतंच काही थकत म्हणून म्हणते मी 24 तास झोपत नाही. त्याचं कारणच ते त्यांना विषयाची काय नाही, आठवण नाही. देहेंद्रियाशी अभिमान देह इंद्रिया सहित अभिमान काय झालेला असतो, देहाचा लीन झालेला असतो झोपेमध्ये. कोणतंही स्फुरण तिथं नसतं, सर्व शून्य झालेलं असतं. आत्मा चितगण नाही मनशी आहे का नाही. जरी सुषुप्तीशी आत्मा नाही तरी सुरेख निजलो होतो पायी, ते उपजे ज्याच्या ठाई तो सर्वथा न व्यकही शून्य. महाराज या तिन्ही अवस्थेत आत्मा मानावाच लागतो.
जर झोपत आत्मा नाही म्हणशील तर मग जागा झाल्यावर त्या तिथल्या आनंद कोणच स्फुरण ठेवला? कारण झोपत आपल्याला झोपत सुख होतं का नाही? आणि झोपल्यावर कसं काय कळालं? जागा झाल्यावर झोपेतल्या सुखाची आठवण कोण करून दिली? झोपत तर कोणतीच आठवण नव्हती. हेच आत्मतत्व तिन्ही अवस्थेत आहे. जो मी जागृती जागता, तो मी स्वप्नात देखता, तो मी सुषुप्ती सुख भोगता, एवं ती अवस्था साक्षी जो. आहे का नाही? आपण जे म्हणतो मी जागा आहे, मी जागृतीत आहे, मी स्वप्नात हे पाहिलं, मी स्वप्नात सुख पाहिलं का दुःख पाहिलं, आहे का नाही, मी सुषुप्तीत सुख भोगलं, असं जे मी 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 तिन्ही अवस्थेला जाणतो तोच आत्मा. तिन्ही अवस्थेत गुंतत नाही, पण तिन्ही अवस्थेला तो काय करतो? जाणतो. जो अवस्था त्रयी साक्षी पूर्ण, जो सर्वथा नव्हे शून्य, तोची परमात्मा परिपूर्ण, शुद्ध चितघन तोराया. अवस्था त्रयी साक्षी पूर्ण, तिन्ही अवस्थेचा पूर्णतः जो काय आहे? साक्षीगण आहे, साक्षी आहे. तिन्ही अवस्थेला जो जाणतो, जागृती स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेला जो जाणतो, आहे का नाही, अशा प्रकारचा तो आहे, त्याला आत्मतत्व आहे असं तू काय मन तिन्ही अवस्थेचा जो साक्षी आहे त्यालाच आत्मा आहे असं तू मन. आणि तोच चितघन म्हणजे ज्ञान स्वरूप हे काय आहे? तो तेच तत्व आहे. तिन्हीच ज्याला ज्ञान आहे. जो अवस्था सुसुप्ती ब्रह्मानुभाव आहे, तरिकापूर्ती संसार रूप आहे, ते अविद्येशी अहमलीन आहे, याला की वैभव ब्रह्म. सुषुप्ती ब्रह्म भाव आहे. झोपत काय आहे? ब्रह्मानंद आहे. मग जर झोपत काही वेळ ब्रह्मानंद आहे तर पुन्हा संसार का आला? पुन्हा संसार यायलाच नव्हता पाहिजे ना महाराज. ब्रह्मानंदाचा असं आहे, एकदा ब्रह्मानंद आला रे आला की पुन्हा तो काय होत नाही? जाईल कस काय? पुन्हा तो जात नाही. तर त्याचं कारण सांगतायत की पुन्हा तो देहावर येतो ना जागृती, देहाला मी म्हणायला लागतो ना. म्हणून ती अवस्था ज्ञानोबरांनी तेच तर सांगितलं, ब्रह्मभाव मनो येता पण न म्हणतो. म्हणत नाही आम्ही त्याला. का म्हणत नाही? कारण जागृती स्वप्न येता, तो पुन्हा जागेपणात येतो, नाही तर कुठं जातो? स्वप्नात जातो. स्वप्नात आणि जागृतीत जर जो गेला नाही तर मग त्यालाच काय म्हणता आलं असतं? ब्रह्मभाव असं म्हणता आलं असतं. अशा प्रकारचं आहे. मग सोपं आहे महाराज. म्हणून तो झोपतून कोणाला उठू नाही. झोपतून उठवायला पाप लागतं म्हणे मला. पण काही ठिकाणी निद्रेचा भंग करावा तो बरं आहे म्हणतात. कथा निद्रा भंग करावा भोजनी. जेवण राहिलं असेल त्याचं तर जेवणाला उठवावं, आणि कथा चालू असेल तर कथेला काय करावं? धक्का द्यावा. पाप नाही पुण्य असे फार. तुकोबा आहे म्हणतात त्याचं पाप नाही तर भरपूर मोठं काय होतं. त्याच्या पुढे कथा निद्रा भंग करावा भोजनी, पाप नाही पुण्य असे फार. त्याचं मोठं पुण्य होतं, पाप होत नाही त्याचं. पण मग झोपतच महाराज 24 तास झोपूनच राहिला तर ब्रह्मानंद आहे ना. पण ते काय माहितीये का? तो रोग गेलेला नाही, ते इंजेक्शन देऊन बोंद केलेलं आहे. भूल दिली. हा, काय हरकत नाही महाराज. जर तो कायम 100 वर्ष झोपत राहिला तर तो ब्रह्मानंदातच आहे. पण तो झोपत राहत नाही ना, भूल उतरती ना त्याची. भूक तरी लागते, जाग येते, मलमूत्र तरी विसर्जन करावं लागतं, नाही तर मग स्वप्नात तरी जातो. 100% झोपत नाही. खोकला तरी येतो, खोकला तरी येतो, काहीतरी मच्छर तरी चावते. त्या यानं जर जन्माची झोप मागितली असती त्या कुंभकर्णानं तर बरं झालं असतं. त्यानं 6 महिन्याची मागितली. आता 6 महिन्यानं का होईना पण ते उठायचं आणि खायला लागायचंच ना त्याला. आला द्यावं म्हणजे बोंद करून इंजेक्शन देऊन बोंद करून पळल्याला येतो याचा तो एकदाच लागायचं, पुन्हा एकदाच लागायचं. 6 महिन्याचं आहे का नाही? अशा प्रकारचं लागायचं त्याला. अरे ते बोंद पळल्याला आहे. आणि मग बोंद पळल्याला रोग खरा गेलेला नसतो. इंच चावला पण डॉक्टरकडे जा. डॉक्टर मध्ये काहीच फायदा नाही, काहीच देऊन फायदा नाही. का? अहो दिलं की इंजेक्शनाचा पावर येतो, ठणक राहतील, पुन्हा आग काय होते, कुठं बेजार होता ते घेऊ नका. पण ते अशा प्रकारचं आहे. तोपर्यंत ती शांतता आहे, ते आहेच ती. म्हणून ते खरं नाही. म्हणून खरी महाराज सुसुप्ती कोणती? ही झोप कोणती? की रोग घालून झोपणं. सुखे मी निजलोगा शून्य सारो निते सुखे मी निजलोगा. तिथं सुखानं खरी झोप आहे. की पुन्हा आता जागृती काय नाही, देहादिकाची जागृती येणं तिथं काय नाही, शक्य नाही. खरी झोप आहे. आणि ती झोप मात्र साधन करून ती झोप घेण्याकरता ही झोप सोडावी लागते.
ती झोप घेण्याकरता ही झोप काय करावी लागते, सोडावी लागते. मग शेंडीला गाठ बांधून ठेल तुको राहायसारखं बांधावं लागतं. टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म अशा सगळं काय केलं तिथं ज्या लाळ चुकविला त्रिगुणाचा ओळख तिने सगळा दांगडू काय केला कोण टाकला आणि मग तिथली न झोप मागे भिका आता हाची झाला आहे का बरोबर नाही? ओळणी 17 बिघा तिने पुरविली. अच्छा, आहे का नाही? अशा प्रकारचा आता विषयाच्या कोणत्याही दारात मी भीक मागायला जाणार नाही का नाही? अशा प्रकारचे पण काय ज्ञानोबरायांनी डोक्यावर आणले महाराज. ज्ञानोबराय म्हणतात त्याचीच आवड आहे लोकांना, भिकेची आवडी तया नावडे करंटे कपाळ ज्याच्या नाम नाही भिकेची आवडी तया नावडे जोडून या जोडी जेने हुंडारिली दुरी भिकेची आवडी तया नावडे पंढरी करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे जोडून या जोडी जेने हुंडारिली दुरी जोडी जोडोनी जेने दुरी हुंडारिली आहे का नाही? जोड जोडलेली मिळालेला ठेवा ज्यानं लात मारून मनुष्य दे ऐसा नीद साधिल ते साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. अशा प्रकारे आहे अविद्या अहंकार. अशा प्रकारे होतं. आणि महाराज ती खरी मग काय लागते, त्याला झोप लागते. सुषुप्ती ब्रह्मभाव आहे तरी का पुरते संसार उपाय. सुषुप्तीत जर ब्रह्मभाव आहे तर पुन्हा संसार त्याला का लागतो, ते अविद्येशी अहम लीन राहे. महाराज झोपत अहम गेलेला नसतो, अविद्येमध्ये लीन झालेला असतो. अज्ञानामध्ये काय झालेला असतो, तेवढ्या पुरता. आणि पुन्हा तो काय होतो, जागा पुन्हा देहावर येतो. या लागी वैभव भ्रमू आणि मग पुन्हा संसाराचा भ्रम काय होतो, सुरू होतो. ते अविद्या अहंकारेशी नाशे ते जगत रूपे ब्रह्मची भाषे जन्म मरणाचा ठाऊची कुशे जीव समरशे परब्रह्मे अविद्या अहंकारेशी नाशे. अहंकारेशी अविद्या नाशे. अहंकाराचं कारण काय आहे, अविद्या. इथं जर असं घेतलं अविद्या अहंकारेशी नाशे, अविद्या अहंकारासह, तर मग अहंकार हे अविद्येचं कारण होतं आणि अविद्या हे अहंकाराचं कार्य होतं. पण अहंकारेशी अविद्या नाशे. अहंकार जर अगोदर घेतला तर त्याचं अविद्या हे काय होतं, कारण, आणि अहंकार त्याचं कार्य. तर अविद्येचं कार्य हे अहंकार, अहंकाराचं कार्य अविद्या नाही. अहम तरी आपल्याला अविद्येमुळेच झालाय ना, अज्ञानामुळेच काय झालेलं आहे, अहंकार. मूळ स्वरूपाचं ज्ञान राहिलं नाही आणि त्याच्यामुळे देहाचा काय झाला, अहंकार. जिथून आलं तिथं जावं लागतं. मूळ ज्ञान स्वरूप होतो आपण, ज्ञान स्वरूपातून आपण अज्ञानात आलो आणि अज्ञानातून कुठं आलो, अन्यथा ज्ञानात आलो. अज्ञानातच राहिलो असतो तर तेवढं बिघडत नव्हतं. अज्ञानातून पुन्हा कुठं आलो आपण, अन्यथा ज्ञानात आलो. आणि अन्यथा ज्ञान आपल्याला काय करायला लागलं, परेशान करायला लागलं. मग आपल्याला आता तिथून आलो, आता जर समजा आपल्याला इथून पहिले बनवून निघलो, देवठाणा गेलो, देवठाणून तळणीत गेलो, तर तळणीहून आपल्याला इथं यायचं असेल तर कुठं यावं लागेल, आता देवठाणा वलांडता येणार नाही, तिथूनच यावं लागेल. म्हणजे अन्यथा ज्ञानातून पुन्हा अज्ञानात जावं लागेल आणि अज्ञानातून पुन्हा कुठं जावं लागेल, मग ज्ञानात जावं लागेल. आहे का नाही? त्या सगळ्याच न जाणणं, या विश्वाला ब्रह्म म्हणून आपलं मी म्हणून जाणणं हा झाला भ्रम, हे झालं अन्यथा ज्ञान. अन्यथा ज्ञानातून या कशालाच न जाणणं हे झालं अज्ञान. पुन्हा तिथं जावं लागेल आणि अज्ञानात उभं राहून मग आपल्या मूळ स्वरूप कोणतं आहे त्याच्यात काय करावं लागेल, तिथं जावं, आपल्या मूळ स्वरूपाला जावं लागेल. असं आपलं सगळं बिघडलंय. बिघडलेलं फक्त संताला कळालंय, आपल्याला बिघडलं म्हणून हेही कळालं नाही. त्याच्यातही 2-3 प्रकार आहेत महाराज. काहीला बिघडलं हेच कळत नाही, काही बिघडलेलं कळतंय पण दुरुस्त करता येत नाही, आणि काहीला बिघडलेलं कळतं सुद्धा आणि दुरुस्त करता येतं सुद्धा. आहे का नाही? पक्वाद जर कीर्तन चालू आहे, काही स्वरातून गेलेला पक्वादच कळत नाही. ते बिचारे म्हणतात काय, लाडगुर जिल्हे बोलतात लोक, काय या महाराजाचं एका डोकं हे अर्धा तास पक्वाद. कधी कधी तर महाराज उशीरही होतो आणि उशीर झाल्यावर पुन्हा 10-20 मिनिटं कशात 2 पक्वाद गुरुच्या कीर्तन कोणच लावू नये. 2 लावले की पुन्हा 15-20 अर्धा तास झालाच नाही. मग ते दोन्ही जागेवर आणायची नाही. पण ते एक दिवस म्हणले, म्हणून म्हणजे बेस्वऱ्या कीर्तनकार पाहिजे. हो, ते त्यांचा शब्द बरं का होते, म्हणजे येडीलं सासर आणि माहेर सारखं. मला म्हणजे तंतोतंत लागते, ते तंतोतंत नाही जुळलं की मग पुढचं होत नाही. न कळालेलं बरं त्याच्यापेक्षा. आहे का नाही?
काहीला स्वरातून गेला हेच कळत, बरोबर आहे. काहीला स्वरातून गेलेला कळतो पण आणता येत नाही. कळालंय बिघडलंय, मग बिघडलं तर मग लावा करा बरोबर. हे जमत नाही हो पण बिघडलंय. मला ही अवस्था अवघडी सगळ्यात अवघडी. पवारच्या कीर्तनात लोणारात वाघ गुरुजीन विना लावला, ते म्हणले जमला नाही. वाघ गुरुजी म्हणले जमला नाही. बरोबर आहे की आता असं नाही त्यांच्याकडे ते हे होतं पुंगी होती अशी. आहे ना वाजवायचे. पुंगी होती ते ती. वाजून त्याच्यात बसलं तर ठीक आहे, नाही तर ते जमतच नव्हतं. आहेच ते. आहे का नाही. मग काही मला तर मग लावता येत नाही. ही अवस्था अवघड आहे. हा एक तर बिघडलेलं न कळालेलं बरं. हो. तू मस्त सरपणाची मुळी आणतो चुरील पाहिला तो कर बरं म्हणतो घटवटच्या. ते बिघडलेलं कळालंच नाही बिचारायला. त्यात मस्त येतो आनंदाचे. नको हरिपाठ, नको काकडा, नको पोथीन, नको काय. आहे का नाही. झडक्याचे गरम गरम भजे खातो म्हणे ते सर्दी होत नसती म्हणे. चिंताच नाही ना, बिघडलेलंच नाही कळालं. पण बिघडलेलं कळालं आणि बिघडलेलं कळालं दुरुस्त करता येत नाही ही आपली अवस्था. म्हणजे आपली बिघडलेलं कळालं नाही हीच म्हणा. भय वाटे पण न सुट्या हा संसार. बिघडलं हे कळालं आणि मग महाराज त्याला ते कसं होते ते काय म्हणतात ज्याचं जळतंय ते जलस्वरात म्हणजे पकवता पुरतं घ्या. जल स्वर कळत नाही आणि ते स्वरात पकवत नाही वाजायला आणि कळायला मग ते पुढचे शब्दही बोलले जात नाही आणि ते म्हणलेही जात नाही आणि मग सारखी तो वाट पाहतो कोणाची हा लावणाराची. काही हे बिरडे फिटेल विस्कळीत वातावरण विस्कळीत होत काही तो स्वामी भेटेल योगा होणी वडील निमिष मानी काय कोण भेटे सांगेसा कुसावेची याची वाटे जे जे भेटे तयाची देव कृपा करील मज काय लाज राखील. काय त्याच्यात कोण भेटे सांगेसा. समताल मिळाला की स्वर्ग झाल्यासारखं होतं मग सारखा तो तळमळ करत राहतो. असा कोण आहे की हे बिघडलेलं घडवून देईल. असा कोण आहे आणि त्या सद्गुरूच्या शोधात त्या संतांच्या शोधात तो काय होत राहतो मग निघत राहतो. त्या ऐकणारे म्हणते धकून घ्यावं काय होतंय काय एक बार धकून घ्यावं. सारखा मग मात्र तो तळमळ 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 काय मी उद्धार पावे. हे बिघडलंय पण घडण कुठं हे कळना गेलं आणि घडवणारा भेटना गेलं. ही अवस्था येते. यालाच म्हणतात साधकाची अवस्था. तळमळ तळमळ ऐशी चिंता करे सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे ना हे आपुले बळ जेणे पावेन फळ निश्चयसी. काही हे खंड येईल कर सारखं त्याला कळायला बिघडलेलं पण घडवणारा कोण भेटल. आणि संत महात्म्य असे येत त्यांना बिघडलं हे कळालं आणि ते जागेवर कसं आणावं कोणतं घर बिघडलं हे कळालं. बरोबर तिथं आणतात. महाराज मी ऐकले महात्म्यांच्या मुखातून आळंदीला एक हे होती म्हणून अंध माणूस होता म्हणून अंध व्यक्ती महात्मा नाही ते नाही सतू महाराज नाही दुसरे एक महात्मा होते म्हणे आळंदीला पक्वाद लावण्याच्या बाबतीत. तर ते काय करायचे पक्वाद न्यायचा सगळ्या गटा काढायच्या असा बिघडून गेला पक्वाद न्यायचा आणि ठेवायचा. ते एकदा बोट टाकायचे म्हणून एकदा बोट टाकायचे सण 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 गटा लावणे हाणणे पुन्हा बोटच नाही टाकणे. गटा लावणे हाणणे खालीवरी आणि घ्या म्हणायचे पक्वाद पुन्हा ते बोट नाही टाकायचे जीवनात. एवढ्या विद्वानाने बोट टाकलं की पक्वाद स्वरातच पाहिजे. कला आहे काय विद्वत्ता आहे इतकुस आहे. पण मग ते त्यांना जमलं आणि संत या मापातले येतात. ते काय नाही इकून साधकाला आणतील तिकून आणतील भागवत तसंच लावलं कोण भागवत बी तसंच लावणार दन अरे नाही महाराज अशा प्रकारे एकदा आळंदीला दासोपंत स्वामी होते पक्वाद वाजवायला. नामदेव शास्त्रीचं कीर्तन होतं. आता स्वामी म्हणजे काय काय जोक थोडाच स्वामी होते आणि तो हा होता गायला महाराज ते त्यानं ते हे काढलेले कॅसेट नॉनस्टॉप ते भक्ती गीत ते काकड्याची याची कॅसेट माधव चांगला आहे तो होता गायला. आणि महाराज तर तो बऱ्याच चाल चालू होती. पहिली चाल चालू होती मी होतो ऐकायला. तो बराच टाइम इशारा करायचा दासपंत स्वामीला. दासपंत स्वामी माझ्या बरोबर तो बरोबर इशारा करायचा दासपंत स्वामी माझ्या बरोबर. आता ते दोघंही उच्च लेवलीचे लोक. तो महाराज चाल म्हणताना पक्वादावर गेला आणि फक्त वादीवर इतका हात हाणला म्हणला आता बरोबर काहीच नाही केलं. याला नुसता असा अल्लादी वादीवर हात हाणला म्हणला आता बरोबर आहे. याला म्हणा तंत आहे का नाही. आणि इतकुसही ज्याला सहन होत नाही बिघडलेलं ते संत. आणि मग ते साधकाला काय करतात महाराज ज्या वेळेस आपण साधक संताकडे जातो त्यावेळेस कधी
काय येतात, साधने चढ येतात, कधी उतार येतात, कधी सुख भोगावं लागतं, कधी दुःख, कधी मान, कधी अपमान, कधी स्तुती, कधी निंदा. तर हे निंदा, स्तुती, मान, अपमान हे खालीवरी आणून पक्वत स्वरात आणणं चाललेलं आहे. लोक मध्ये मला देवाच्या नादी लागल्यावर देव काहून दुःख देतो, तो दुःख देणारच आहे. दणके खावाच लागतात स्वरात याचं म्हणल्यावर. स्वरात यायचं असेल तर ठोके खावाच लागतात. त्यात मी ठोका आणणारा कसा आहे याच्यावर अवलंबून आहे. काही नाजूक आणता खाड खडा खडका. तर हे देव त्रास देत नाही, तर त्याला स्वरात आणण्याकरता खालीवरी हाणावंच लागतं. हाणल्याशिवाय स्वरात येत नाही. आणि ज्या पक्वादानं घाव सहन केले त्या पक्वादाचा मग काय होतो, स्वर निघतो. लावणी मृदंग त्याचा स्वर निघतो. मग काय, ज्या देव व्हायचा असेल तर त्याचे टाके ते घाव सहन करावे लागतात. अशा प्रकारे सावनी टाकी घाय पाषाण देवची झाला. सावनी टाके सावनी दणके सावूनच व्हावं लागतं, आहे का नाही. अशा प्रकारे त्या सहन करावं लागतं. ताम स्थितिक्षस्व भारत, ताम स्थितिक्षस्व म्हणजे सहन करावं लागतं ते अर्जुना. अशा प्रकारे आहे. मग महाराज हे सुसुप्तीतलं जे आपली आनंद आहे तर तो जाणार आहे, पुन्हा जागृती स्वप्नात यावर येतो. आणि म्हणून काय करावं लागतं, अविद्या अहंकारेशी नाशी. मूळ आहे अविद्या, आणि अविद्याचा म्हणजे कारणा सहकार्याचा काय करावं लागतो, मूळतः नाश. ते झोपलेले येत नाही, ते झोपलेले येत. आपल्यात क्रोध नाही असं नाही महाराज. आपण इथं सगळे बसलो, आपल्यात लोभ आहे, काम आहे, क्रोध आहे, सगळे विकार येत, पण ते झोपलेले येत. त्याला ज्या वेळेस असा डवचणी मिळते त्यावेळेस ते काय होतं, जागा होतं. ते मेलेले थोडे येत, मेलेले नाही. आपल्यातले विकार मेलेले. महाराज आपल्याला काय 100% 24 तास राग राहतोच का, लोभ राहतो का, नाही राहत. पण येत नाही का, कधी येतो. सर्प झोपलेला आहे पण त्याला जेव्हा धक्का लागल तेव्हा तो फणा काढतो. तसे विकार त्याला टवसल्यावर जागे होतात. मेलेले नाही. संतांचे विकार काय झालेले आहेत, काम क्रोध निमाले म्हणजे मेले, संपले ते. अशा प्रकारे अहंकारेशी नाशे, कामक्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो बसावी. आणि ती विचाराच्या साधनानं काय करावं लागतात, नामाच्या साधनानं त्याला मारावं लागतं. आणि मग असं जर मेले तर काय होतं, जगत रूपे ब्रह्मची भाषे. आणि मग या जगत रूपानं काय भासायला लागतं, ब्रह्म. जन्म मरणाचा ठावची पुषण. मग अशा महात्म्याचा जन्म मरणाचं ठिकाणच काय होऊन जातं, नष्ट होऊन जातं. जीव समरसे परब्रह्मी. हा जीव कुठं जातो, काय कोणाच्या बरोबरीचा होतो, मग ब्रह्म बरोबरीचा म्हणजे ब्रह्मच होऊन जातो. ते तर येतो मातो दृष्टांत. प्रमाण प्रमेय विवर्जित परमात्मा सदोदित परब्रह्म निश्चित परमानंदे. आणि अशी अवस्था झाली, दोन वगैरे अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती अविद्या जेव्हा अहंकारासह त्या अविद्येचा काय होतो, मग नाश होतो. म्हणजे कारणाचाच नाश झाला तर कार्याचा आपोआप काय होऊन जातो, मग नाश होऊन जातो. तेव्हा जगत रूपानं ब्रह्म काय करायला लागतं, भासायला लागतं. आणि अशा अवस्था ज्या वेळेला होते मग तिथे हेतू, दृष्टांत, प्रमाण, प्रमेय, सिद्धांत, प्रमाता रहित असा कुठेही त्यात भेद न राहता सगळं काय होऊन जातं, तिथं ब्रह्म होऊन जातं. ते तर सुखावरी सुख नांदे, आनंद भोगी जे आनंदे, जग दुमदुमी परमानंदे, स्वानंद बोधे संपूर्ण सुखावरी सुख नांदे. आणि मग तिथं सुखाच्याच घरावर सुखावरच कोण नांदतं, सुखावर सुख नांदणं. महाराज पाण्यावरच पाण्याच्या लाटा जशा खेळाव्या तसं सुखावर सुख नांदत. पाण्यावर आनंदाची डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद हे. मग तिथं डवही आनंदाचा, लाटा हे आनंदाच्या, त्यात उडी मारणारा हे आनंद, पावणारा हे आनंद, सगळा काय आहे मग आनंदाची अंग. आनंद हे आहे का नाही. आनंद भोगीचे आनंद, आनंदच काय भोगायला लागतो, मग तिथं आनंद भोगायला लागतो. जग तुम्ही परमानंदे. आणि मग जगात त्याला कुठंच काय दिसत नाही, दुःख अवघ्याची त्रिलोके. मग कधी चरणी जगन्नाथा ठेले, ज्यावेळी जगन्नाथा चरणी चित्त ठेले मग अवघ्याची त्रिलोकी आनंदाची आता. अशा प्रकारचं होतं. त्याचं चित्त जगन्नाथाच्या चरण ठेले म्हटलं. ठेले म्हणजे चिकटणं राहणं, पुन्हा तिथून वापस न येणं. अशा प्रकारे
स्वानंद मग आता ते चित्त काढून तिथं ठेवून द्यायचं. पंढरपुरात गेल्यावर वारीला नाही तर चित्त ठेवून द्यायचं तिथं यासन घरी तरी जगन्नाथा चित्त ठेव. तर त्याचा अर्थ सतत जगन्नाथाच्या चरणाचं अंतकरणात काय होणं, चिंतन होणं. बस दुसरं चिंतन नच येणं. आणि मग त्याला जगच परमानंदानं भरून जातं. आपला स्वानंद ज्ञान रूपानं संपूर्ण भरलेला असतो. निर्सोनिया आणि जमाया ऐसा अनुभव मुनिवर्या कै होईल मनशिराय ते भजावे यदुवर्या निष्काम भावे. त्याचं असा आनंद आम्हाला कधी प्राप्त होईल बुवा, असा कधी प्राप्त होईल. निर्सोनिया आणि जमाया ऐसा अनुभव मुनिवर्या कै होईल. मायेचा निराश होऊन अशा मूळ स्वरूपाचा अनुभव आम्हाला कधी होईल. त्या आनंद कधी होईल. मनशी राया असं जर राजा तू म्हणत असशील तर आहे त्याचं साधन महाराज 4 तुकड्याच्या ओवीत अर्ध्या तुकड्यात पुढच्या सांगितलं एका शेवटच्या. तै तै काय करावे तै त्यावेळेला काय करावं अशी जर इच्छा असेल तर भजावे यदुवर्या निष्काम भावे. यदुवर्या यदू कुळात सगळ्यात श्रेष्ठ असलेला श्रीकृष्ण यदुवंशाचा राजा श्रीकृष्ण त्याला काय करावं भजावे म्हणजे त्याची सेवा करावी, त्याची भक्ती करावी. कशी करावी भक्ती. निष्काम भावे, सकाम भावे नाही. कशी करावी. आता 4 प्रकारचे भक्त मानले ज्ञानोबारायांनी. सगळ्यांनीच जरी मानले असले तरी ज्ञानोबारायांनी एका शब्दात त्याच्यावर पोतरा फिरवला. त्यात अर्थ तो आरतीचे नि व्याजे जिज्ञासु तो जाणावयाला की भजे तिजे नेतेनी इच्छिजे अर्थ सिद्धी चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही. म्हणून भक्तू एक काय एकू पाही ज्ञानी असो. म्हणून भक्तू एकी पाहिजे. महाराज याला भक्त म्हणतात पण याला भक्त शास्त्र म्हणतं, देव नाही म्हणत. हे इकडून भक्त येतं तिकडून नाही भक्त. इकडून भक्त येतं. सर्व कोणाला तरी मागतोर देवाला मागतात. अर्थाच्या इच्छेनं का होईना पण इच्छा पूर्ण व्हायला तो आरती आहे का नाही. दुःख होऊन का होईना कसा का होईना पण महाराज ज्ञानी भक्त तो तिकून भक्त एकी पाहिजे. देव फक्त एकालाच भक्त म्हणतो. तो कोण्या भक्ताला ज्ञानी भक्त म्हणजे फक्त त्याच्यासाठीच जो काय करतो भक्ती करतो तोच पूर्ण भरलेला आहे असं जाणून ज्ञानी भक्ताची व्याख्या ज्ञानेश्वरी खूप गोड केलेली आहे. निष्काम भावे भजिजे भजावे. त्याला निष्काम भावनेनं काय करावं त्याची भक्ती करावी अशा प्रकारचं आहे.